येशूच्या नावात सलाम. आज आपण येशया याचा 40वा अध्याय आणि 31वा वचन ह्या वचनाद्वारे आपण आशीर्वादित होणार आहोत. आपल्या जीवनामध्ये हे वचन तुम्ही नेहमी धरून राहा. या जीवनात ह्या वचनात एवढी ताकद आहे की तुमची कुठल्याही संकटात तुम्हाला हे वचन एक ताकद देण्याचं काम करेल. तसंच आपण हे वचन वाचूया. वचन आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही. आता ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की जे परमेश्वराची आशा धरतात, परमेश्वरावर भिस्त ठेवतात, परमेश्वरावर म्हणजे एक विश्वास असतो परमेश्वरावर. भलेही तो आपल्याला उशिरा उत्तर देतो, भलेही आपल्याला काही काही वेळेस उत्तर येत नाही, काही काही वेळेस उत्तर येतं, भरपूर गोष्टी असतात. तर जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात, आपली वीज ठेवतात, आपलं सर्वस्व परमेश्वरावर अवलंबून ठेवतात, त्यांच्यासाठी परमेश्वरच प्लॅन ए आहे, परमेश्वरच प्लॅन बी आहे. अशा लोकांसाठी हे वचन आहे की तुम्ही परमेश्वरावर जी भिस्त ठेवता त्या भिस्तवर परमेश्वर तुम्हाला एक नवीन ताकद देतो, परमेश्वरावर तुम्हाला एक नवीन शक्ती देतो. तुम्ही किती जरी काय जरी केला तरी दमणार नाही. लोक तुमच्याबद्दल विचार करतील, अरे हा एवढा पळतो, एवढा हे काम करतो, तरी हा दमत नाही, ह्याची किती उंच उडाण आहे, ह्याचा विचार करण्याची दृष्टिकोन किंवा त्याची बुद्धिपातळी, ह्याच्याबद्दल प्रत्येकजण तुमच्याबद्दल आश्चर्य करेल. तर आज हे वचन तुम्ही ग्रहण करा. याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात वाटचाल करा. तुम्ही दमणार नाही, तुम्ही थकणार नाही, तुम्ही सगळ्यांच्या पुढं चालाल, तुम्ही सगळ्यांच्या समोर असाल. म्हणजे लोक विचार करतील, ह्यांना ही ताकद कुठून येते, ह्यांना ही बुद्धी कुठून येते, ह्यांना हे यश कुठून आलं, ह्याच्याबद्दल लोक 100% विश्वास करतील. हे तुमच्या जीवनात आज ग्रहण करा. या वाचनाद्वारे तुम्ही आशीर्वाद व्हा. येशूच्या नावात सलाम. आमीन.